सुरुवातीला बातमी अर्थातच पुण्यामधून येते, कारण राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे। कार्यक्रम आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणार, त्या संदर्भातली बातमी आहे। तर भाजप विरुद्ध काँग्रेसचा आवाज जो देशभरात घुमतोय त्या संदर्भातली ही मोठी अपडेट आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमानिमित्ताने पुण्याचं वातावरण चांगलं तापलंय। त्याचवेळी भाजपही मैदानात उतरली आहे। नवी दिल्लीत थोड्याच वेळात मोदी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। अलीकडेच कार्यकारिणीची घोषणा झाली, त्यानंतर आता मोदी नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं आहे। पक्ष संघटनेबाबत मोदी मार्गदर्शन करू शकतात। त्याचवेळी पुणे विद्यापीठातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीकडनं युवा की आवाज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। राहुल गांधींच्या कार्यक्रमावरून एकीकडे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपानं ऊत आलेला आहे। गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसने 35 हजार रुपये वाटलेत असा गंभीर आरोप भाजपने केलाय। तर काँग्रेसनेही भाजपवर जोरदार प्रहार केला। पुणे हे मुलींच्या पहिल्या शाळेचं शहर आहे, त्यामुळे हा ऐतिहासिक शहरात राहुल गांधी तरुणाईशी मुलींशी संवाद साधणार आहे। पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या हक्कांची लढाई, मुली आणि महिलांवरचे वाढते अत्याचार अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर राहुल गांधी मुलींशी संवाद साधतील। तर या कार्यक्रमाबद्दल तरुणाईमध्ये खूप उत्सुकता आहे। तरुणांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल बघूया। आणि थेट दृश्य राहुल गांधी आता कार्यक्रम स्थळाकरता रवाना होत आहेत। तिकडची प्रचंड मोठी गर्दी, त्यासोबतच पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे आणि राहुल गांधी आता कार्यक्रम स्थळाकडे निघालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते तिकडे पोहोचतील आणि या कार्यक्रमाची आता उत्सुकता आणखी वाढते आहे। एकीकडे छात्रों की गूंज कार्यक्रम, दुसरीकडे दिल्लीमधला पंतप्रधान मोदींची बैठक, त्यामुळे देशातलं राजकीय वातावरण सध्या चांगलं जवळून निघालंय। आणि आता राहुल गांधी रवाना झालेत, त्यांचा ताफा रवाना होतोय, त्याची ही ताजी दृश्य आपण बघताय आपल्या टीव्ही स्क्रीनवर। पुण्यामधला हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांमध्ये ज्याची मोठी चर्चा आहे आणि त्याच कार्यक्रमाकरता आता राहुल गांधी हे रवाना झाले। आणि या छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये राहुल गांधी नेमके कोणते मुद्दे मांडतात, त्यानंतर प्रश्नोत्तरांमध्ये कदाचित त्यांना काय प्रश्न विचारले जातात, या सगळ्याकडे आता देशभरातल्या मंडळींचं लक्ष आहे। छात्रों की गूंज असं या कार्यक्रमाचं नाव आहे। विद्यार्थिनींशी हा संवाद होतोय आणि त्याचवेळी राहुल गांधी नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। प्रचंड मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते एकीकडे, दुसरीकडे त्याचवेळी दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान मोदींची। तर वंदे मातरमचा पुण्यामधला कार्यक्रम देखील चांगलाच चर्चेमध्ये आलेला आहे। पुणे विद्यापीठाजवळ, विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ किंवा भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। युवा की आवाज असं या कार्यक्रमाचं शीर्षक आहे। दुसरीकडे राहुल गांधींचा छात्रों की गूंज, तेव्हा युवा की आवाज आणि छात्रों की गूंज या दोन कार्यक्रमांचा आवाज आज पुण्यामध्ये दुमदुमताना बघायला मिळतोय। अगदी थोड्याच वेळात राहुल गांधी हे तरुणींशी संवाद साधतील। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, विषय आहेत। खास करून सीजेपीचं आंदोलन झाल्यानंतर जेन झी हा एक अत्यंत मोठा घटक राहिलेला आहे देशभरामध्ये। या सगळ्या संदर्भात जी ती चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता राहुल गांधी नेमकं इकडे काय बोलतात, कोणकोणते मुद्दे मांडतात, ज्याच्यामध्ये अर्थातच रोजगाराचा प्रश्न आहे, महिला सुरक्षा हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। या सगळ्यावर राहुल गांधी बोलतात का? त्यासोबतच पेपर लीक प्रकरण जे अलीकडे समोर आलेलं होतं, ज्यावरून एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं आपण सगळ्यांनीच बघितलेलं होतं, त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा देखील झालेला होता। या सगळे महत्त्वाच्या विषयांवर काय नेमकं भाष्य होतं, काय मंथन होतं पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास आताची अपडेट, राहुल गांधी या कार्यक्रमासाठी ताफ्यामधून रवाना झाले। थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि या तरुणींशी संवाद साधतील। छात्रों की गूंज असं शीर्षक या कार्यक्रमाला देण्यात आलंय आणि याच कार्यक्रमाकरता राहुल गांधी हे रवाना झाले। तिकडे पुण्यामध्ये आणखी एक कार्यक्रम, अर्थातच भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीच्या वतीने, जिकडे भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्रीगण आणि त्यासोबतच तिकडेही मोठी गर्दी आहे। तिकडे मंत्री मुरलीधर मोहोळ आपल्याला दिसत आहेत या दृश्यांमध्ये आणि त्याचवेळी इकडे राहुल गांधींचा कार्यक्रम आणि इकडे दिल्लीमध्ये देखील एक मोठी आणि महत्त्वाची बैठक पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडणारी।
जिकडे नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच जाहीर झाली त्याला मोदी संबोधित करतील. नेमकं काय मार्गदर्शन करतायत पाहणं महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळातल्या काही निवडणुका असतील किंवा अन्य काही महत्त्वाचे मुद्दे असतील, पंतप्रधान नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आणि त्याचवेळी इकडे राहुल गांधी छात्रों की गुंजमध्ये काय बोलणार या संदर्भातही उत्सुकता शिगेला पोहोचते. आजचा शनिवार या तिन्ही कार्यक्रमांनी चर्चेत राहिलेला असा हा दिवस आणि थोड्याच वेळामध्ये राहुल गांधींचं कार्यक्रमस्थळी आगमन होईल आणि तिकडे राहुल गांधी उपस्थित तरुणींशी संवाद साधतील. छात्रों की गुंज विरुद्ध भाजपचा आवाज, इकडे वंदे मातरमचा कृती समितीचा कार्यक्रम, तिकडे दिल्लीमधला कार्यक्रम, तिन्ही मोठे कार्यक्रम. त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापाशी या संविधानाच्या सन्मानार्थ या पुण्यातील हजारो युवक आज संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यासाठी उपस्थित झाले आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. या संविधानामधूनच देशाच्या संसदेची दोन्ही सभागृह अस्तित्वात आली. लोकसभा असेल, राज्यसभा असेल, या दोन्ही सभागृहांनी कायदा केला आणि आता संपूर्ण वंदे मातरम म्हणलं जाणार अशा पद्धतीचा कायदा झाला. परंतु या काँग्रेसनं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनी पाहिलं या वंदे मातरमचा कसा अपमान केला. देशभरातील मूठभर अशा एका धर्मीयाच्या वोट बँकचं लागून चालू करण्यासाठी त्यांनी संपूर्ण वंदे मातरमचा विरोध केला. आज आमचं एवढंच म्हणणं आहे, या तरुणाईचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेसनं देशाची माफी मागितली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये वंदे मातरमचा जयघोष करत आमचे शेकडो हजारो स्वातंत्र्य सैनिक हे फासावर दिले गेले. त्या शहीद हुतात्म्यांची माफी मागितली पाहिजे. संविधानाचा अपमान आपण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची माफी मागितली पाहिजे. आणि म्हणून आज उद्या भोग घेतले जाता मला काही घेणं नाही, पण या देशातला राष्ट्रभक्त युवक हा संपूर्ण वंदे मातरम म्हणण्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्याकडनं म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही. हाच इशारा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतोय. तेव्हा आज भाषणाची वेळ नाही. आज आपण सगळे मिळून पूर्ण वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम सामूहिकरित्या म्हणू आणि या काँग्रेसला दाखवून देऊ की जिथे जिथे तुम्ही देशात जाल तिथे तिथे तुम्हाला हा देशातला तरुण राष्ट्रभक्त नागरिक तुम्हाला अशाच पद्धतीने उत्तर देईल, अशाच पद्धतीने तुमचं स्वागत करेल. एवढं सांगितलं पुन्हा एकदा पुण्यातल्या हजारो युवकांचं युवतींचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण या देशाची ताकद आहात, आपण या देशाची शक्ती आहात आणि म्हणून आपण कधी निर्णय करताय आपल्या बरोबर आम्ही सगळे उभे आहोत, आपल्या सोबत आम्ही आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. वंदे